आज आपण हरभऱ्याच्या डाळीपासून बर्फी बनवणार आहोत। त्यासाठी इथं 1 वाटी पीठ घेतलेलं आहे। ते ह्याच्यात पाणी टाकून आपल्याला हे थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान आपण मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। याला छान असं मळून घ्यायचं। आपण ह्याला तेल लावलेलं आहे वरती। अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्या आपण गोळ्या तयार करून घेऊ। आपल्याला अशा साइजमध्ये गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने छान असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व गोळे लाटून घेऊ। आपल्याला आधी खाली तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती अशी गोळी ठेवून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। लाटी जास्त पण पातळ करायची नाही, मीडियम ठेवायची आहे। अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या करून घेऊ। हे पहा, आपण सर्व पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपण पुरी सोडून घेतलेली आहे। अशा पद्धतीने आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। पाहू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने आपल्याला छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आता आपण काढून घेऊ। सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत। आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत। इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ। अशा पद्धतीने तुकडे करून टाकायचं आहे आणि याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला। ह्या पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्याच्यामध्ये बारीक करून टाकलेल्या आहेत। आता हे आपण बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे। हे पहा, असं बारीक रव्यासारखं झालं पाहिजे। इथं आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण ज्या वाटीने पीठ मोजलं होतं त्याच वाटीने साखर घ्यायची आहे, पण साखर आपल्याला थोडी कमी घ्यायची आहे। तर 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्याला 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्याला आपल्याला चासणी येऊ द्यायची आहे। आता गॅस चालू केलेला आहे। आता चासणी येईपर्यंत आपल्याला असंच हलवत राहायचं आहे। आता आपण थोडासा कलर टाकून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे साखर मिक्स केलेली विलायची टाकून घेतलेली आहे आणि याला छान चासणी येईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे। आता आपल्याला पाहायचं आहे चासणी आलेली आहे का। तर त्यासाठी आपण इथं एक डिश घेतलेला आहे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आता आपण पाहूया चासणी कशी लागते ते। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला चासणी आलेली पाहिजे। आपली चासणी आलेली आहे। हे पहा,
आत्ता आपण ह्याच्यामध्ये बारीक केलेले पुऱ्या जे आहेत ते टाकून घेऊ. सर्व आपल्याला ह्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं. सर्व आपलं मिक्स झालेलं आहे छान असं. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ. ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा. आता आपण एक डिश मध्ये टाकून घेणार आहोत. इथे डिश घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेऊ. आपण सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे. याला थोडंसं पसरून घेऊया अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती आपण खोबरं टाकून घेणार आहोत. तुम्ही ह्याच्यावर पाहिजे ते टाकू शकता. खोबरं, बदाम, काजू पाहिजे ते. अशा पद्धतीने आपण सर्व टाकून घेतलेलं आहे. थोडंसं हाताच्या सहाय्याने दाब द्यायचा आहे. आता ह्याला आपण थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. आता हे थंड झालेलं आहे. आपण कट करून घेऊ. अशा पद्धतीने छान आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे सर्व. आता काढून घ्यायचं. आधी सर्व कडा त्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत चाकूच्या सहाय्याने. अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे आहे. हे पहा. तोडून दाखवत आहे. अशा पद्धतीने छान बर्फी तयार होते.